नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत 15 दुकानांवर पालिकेची कारवाई. उद्योजक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढवण्याकरता मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम संपन्न. तर प्रलंबित जातीच्या दाखल्याकरता आदिवासी बांधवांनी ठाण्यात केली निदर्शने. वाहतूक कोंडीतून भांडुपकरांची सुटका करण्यासाठी शिवाजी तलाव परिसरातील रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत पालिकेने 15 दुकाने केली जमीनदोस्त. भांडूप परिसरातील शिवाजी तलाव हा अत्यंत वर्दळीचा तसेच रहदारीचा रस्ता. या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. भांडुपकरांना या त्रासातून सोडविण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक 2007 पासून प्रयत्नशील आहेत. शिवाजी तलाव परिसरातील या रस्त्यांची रुंदी 60 फूट करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आज काही दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. आजच्या या कारवाईला पालिकेने सकाळी 11च्या सुमारास सुरुवात केली. या कारवाईच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनाही तैनात करण्यात आले. या कारवाईच्या वेळेस शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश कुरगावकर, अशोक पाटील तसेच माजी नगरसेवक सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. या कारवाईत विस्थापित झालेल्या दुकान चालकांना कांजूरमधील परिवार सोसायटी येथे पर्यायी जागा देण्यात आली आहे. तसेच या रुंदीकरण मोहिमेमुळे भांडुपकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक रमेश कुरगावकर यांनी S9शी बोलताना दिली. आपण या ठिकाणी प्रयत्नशील होतो. भांडूपमधील हा रस्ते फार अरुंद आहेत, म्हणजे काही रस्ते तर 7-7 फुटी आहेत, पण आता कार्यरत त्या ठिकाणी 20 फुटाचे आहेत. अशा ठिकाणी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी बॉटलनेक हटवण्यासाठी प्रयत्नशील होतो. आणि माझ्यामध्ये ही जी आता डिमोल्युशन होते, आपण 2007 पासून या ठिकाणी पाठपुरावा करत होतो. यांना पर्यायी जागा म्हणून कांदिवली या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु कांदिवली या ठिकाणी व्यवसाय लांब होता, त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवसाय होणार नव्हता असे या ठिकाणी विनंती केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचं कॅन्सल करून आता कांजूरमार्ग परिवार सोसायटी या ठिकाणी आपण याला पर्यायी जागा देण्याची व्यवस्था पात्र अपात्राचे निकष लावून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या रस्ता रुंदीकरणाच्या श्रेयवादावरून शिवसेना मनसे जुंपली असून सदर काम हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे झाले असून इतर पक्ष केवळ श्रेय लाटण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअपचा वापर करीत आहेत. मात्र स्थानिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांनी S9शी बोलताना केले. या ठिकाणच्या आज रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे आणि खरं तर हे श्रेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनाच द्यावं लागेल, कारण सतत शिवाजी तलाव आणि भांडूपमधील रस्ते हे रहिवाशांना राहण्याजोगे व्हायला आहे, त्यांच्या प्रवासात सुखकर व्हायला पाहिजे म्हणून पाठपुरावा करता आम्ही 2 नगरसेवक रमेश कुरगावकर आणि मी स्वतः अशोक पाटील, आम्ही दोन्ही नगरसेवक त्याचा पाठपुरावा करतो आहे. माझ्याबरोबर माझे सर्व माजी नगरसेवक सुरेश शिंदे पण आहेत, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. मी खरं तर अभिनंदन करेन या की वॉर्ड ऑफिसरांचं, की ते भांडूपमध्ये राहायला होते. भांडूपची परिस्थिती त्यांना माहिती आहे आणि त्या परिस्थितीवर त्यांनी अतिशय आक्रमकपणे गेल्या 2 वर्षामध्ये शिवाजी तलाव असू दे, हा रस्ता असू दे, या रुंदीकरणाचा पाठपुरावा केला आणि कायद्याच्या चाकोळीत बसून सर्व व्यापारी संकुलांमध्ये जे व्यापारी गाळे आहेत त्या गाळेधारकांना पूर्वी कांदिवली, परंतु त्याला अमान्य झाल्यामुळे आता परिवार ठिकाणी अतिशय चांगली सुंदर बिल्डिंग बनवलेली आहे. त्या परिवार ठिकाणी त्यांना पर्यायी जागा देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना त्यांना वारंवार नोटिसा बजावल्या, परंतु ते खाली करत नव्हते. शेवटी नाईलाज असतो. आज पावसाळा जरी असला तरी पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मिळाला आणि त्या बंदोबस्तामध्ये आम्ही हे सगळे जे गाळे आहेत हे गाळे आज इथे रुंदीकरणासाठी हा रस्ता 60 फुटाचा रस्ता व्हावा म्हणून आज ही प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे, हे सगळं शिवसेनेच्या माध्यमातून आहे, सत्ता शिवसेनेची आहे. कोणीही त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, कोणी व्हॉट्सअपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, कोणी SMS पाठवण्याचा प्रयत्न केला, तरी पण इकडची सुजाण जनता हे ओळखते, हे भांडूपला शिवसेना आणि शिवसेनाच हे सगळं करू शकते आणि त्याचा आज परिचय झालेला आहे. मी खरं तर पुन्हा एकदा सगळे आमचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, कारण बऱ्याच जणांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला म्हणून जोमाने सगळे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. कोणी जर विरोध केला त्या विरोधाला आम्ही न जुमानता जे महानगरपालिकेचं काम आहे ते महानगरपालिकेच्या कामासाठी मदत करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आलेले, मी त्यांचंही अभिनंदन करतो. आपण सर्व आलात, तुम्हीही आलात, मीडियाच्या माध्यमातून हेही दाखवून दिलात. हे फक्त शिवसेनाच करते आणि त्याचा परिचित आज सगळ्या भांडुपकरांना होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. उद्योजक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढवण्याकरिता पोलिसांतर्फे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन. मुंबई नगरी ही उद्योजकांची नगरी समजली जाते. इथे व्यवसाय करणाऱ्याला प्रगतीची समान संधी मिळावी, त्यांच्यासमोर असणाऱ्या अडचणींची माहिती मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 7 तर्फे एका विशेष बैठकीचे आयोजन मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला परिमंडळ 7चे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश धुरिये प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित उद्योगपती आणि राजकीय नेते तसेच समाजसेवकांनी आपापले प्रश्न आणि सूचना सहाय्यक पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. महेश धुरिये यांनी या सूचना ऐकून घेत त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. तर परिमंडळ 7चे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश धुरिये यांनी पोलीस आणि उद्योजक यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठीच पोलिसांतर्फे नियमित अंतराने अशा बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे S9शी बोलताना सांगितले. काही जनता आणि पोलीस हा इंडस्ट्रियलिस्ट व्यापारी उद्योजकांची बैठक होती. हे आम्ही प्रत्येक 2-3 महिन्यातून घेतो. पोल्युशन पातळीवर ही मीटिंग येतात. एक झोनल लेवल आपण बैठक घेतो. आज ही मुलुंडला घेतली एवढंच सेंट्रली म्हणून थोडी वेगळी बैठक आहे आणि मोठ्या प्रमाणात आज लोक बोलले होते. इंडस्ट्रीजचे काही इश्यू असतात, सेफ्टी सिक्युरिटी इश्यू असतात, त्याबद्दल त्याला एनलायटन करण्याकरता, अलर्ट करण्याकरता प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं आणि इंडस्ट्रीचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. अशा प्रकारच्या प्रिकॉशन्स त्यांनी जर घेतल्या त्यांच्या ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये, निश्चितपणे सेफ्टी आणि सिक्युरिटीचा जो माहोल आहे तो अधिक इम्प्रूव्ह होऊ शकेल. याच्याकरता हे सेन्सिटायझेशन आम्ही दर 3-4 महिने करत असतो. जसे इंडस्ट्रीच्या काही सजेशन्स असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, ते सुद्धा या मीटिंगच्या अनुषंगाने समोर येतात. इन द कोर्स ऑफ टाईम सॉल्व्ह करता येतात. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पात्र असूनही नागसेन नगरमधील 72 झोपड्यांचे रखडलेले पुनर्वसन मुलुंडमध्येच लवकरात लवकर करण्याची स्थानिकांची मागणी. तांचा वाहिनीपासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या सर्व झोपड्या तोडल्यानंतरही नागसेन नगरमधील 72 घरांचे पुनर्वसन अद्याप रखडले आहे. या परिसरातील एकूण 250 घरांपैकी 172 घरांचे पुनर्वसन तब्बल 1 वर्षापूर्वीच मुलुंड परिसरात करण्यात आले. मात्र केवळ 10 मीटर सीमेच्या बाहेर असल्याने या परिसरातील तब्बल 72 घरांचे पुनर्वसन रखडले आहे. पात्र असूनही या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होत नसल्याने त्यांनी आपलेही पुनर्वसन मुलुंड परिसरात लवकरात लवकर करण्याचे आवाहन S9शी बोलताना केले आहे. नागसेन नगरमध्ये गेले 72 वर्षापासून आम्ही राहतो. त्यामध्ये जो तांसा पाईपलाईनची 30 फूटची लाईन जो जायची होती, ह्यांना नागसेन नगरमधून हे रूम तोडून यांना मुलुंडमध्ये मिळाले. कुणाला मुलुंड ईस्टमध्ये, कुणाला वेस्टमध्ये. तर टोटल 250मधून आता आम्ही 72 लोक राहिलेलो आहोत इथं. तर या 72 लोकांचंही लवकरात लवकर आम्हालासुद्धा घरं मिळाले पाहिजे आणि मुलुंडमध्येच झाले पाहिजे. का तर ही जो मागची जो लाईन आहे ही सर्व टोटल फोटोपासवाली आहे. पुढची जो लाईन होती कुणाकडे फोटोपास होते, कुणाकडे नव्हते, त्यांनासुद्धा मुलुंडमध्ये मिळालं. तर आमची अशी एक इच्छा आहे की मुलुंडमध्ये आम्हाला आणि नागसेननगरचे जो 72 लोक आहे यांना एका बिल्डिंगमध्ये, सर्व लोकांना एकाच बिल्डिंगमध्ये आम्हाला त्यांनी रूम द्यावा अशी आम्ही नागसेननगर विभागातर्फे मागणी करतो. विषय दुसरा असा की
लवकरात लवकर हे जर काम झालं, कसं आम्हाला चरणजित सापरांनी सांगितलं का तुमचं पावसाळ्याच्या नंतर आम्ही मुलुंडमध्येच करून देऊ, आणि 225 जो एरिया बाकीच्यांना दिला आता 350 भेटले जाईल. तर ह्यामध्ये आम्ही लोक एक थांबलो आहे आणि हे काम लवकरात लवकर शासनाने करावा. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगतो की बाकीच्या लोकांचं जे मुलुंडमध्ये झालं ते आमचंसुद्धा मुलुंडमध्ये झालं पाहिजे. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. ठाणे शहरातील कापूरबावडी उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न. ठाणे शहर हे मुंबईप्रमाणे झपाट्याने वाढत आहे. वाढत्या विकासाबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. या वाहतूक कोंडीला आळा घालण्याकरिता MMRDAच्या वतीने उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. कापूरबावडी परिसरात पावसामुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्याकरिता या पुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. 200 कोटी रुपये खर्च करून नाशिक मार्गिकेचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते फीत कापून कापूरबावडी उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. 2 दिवसापूर्वी सेनेने या पुलाचे उद्घाटन केले असले तरी ज्याचे श्रेय त्याने घ्यावे. तसेच नागरिकांना पावसाळ्यात भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत या पुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले. हे मुंबईनंतर वाढणारं शहर आहे. हे ठाण्याचं विभाजन करून शासनानं ही भूमिका स्वीकारलेली आहे आणि साधारणतः सगळ्यांनाच हे माहिती आहे. आता याच्या अगोदर 3 फ्लायओव्हरचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे, वाहतुकीस खुले केले. हा 4था फ्लायओव्हर जो आता हा घोडबंदर नाशिकचा फ्लायओव्हर आहे, याच्या एका आर्मचं आज उद्घाटन होतं आहे. दुसऱ्या आर्मचं उद्घाटन व्हायला अधिक काळ आपल्याला वाट पाहावी लागणार नाही. याच्यावर साधारणतः 200 कोटी रुपये या फ्लायओव्हरवर खर्च होतो आहे. याच्या अगोदरचे 3 फ्लायओव्हर आपण केलेली आहेत. मानपाडा, पाटलीपाडा आणि वाघबीड या 3 फ्लायओव्हर 65 कोटी खर्च केलेले आहेत. MMRDAनं हा पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि MSRDCनं त्याची अंमलबजावणी करून ह्या चांगल्या प्रकारच्या दर्जेदार सुविधा NH8 आणि NH3 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे आणि नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे, दोन्हीला जोडणारा आणि वाहतुकीची कोंडी फोडणारा मला वाटतं खूप उपयोगी मार्ग हा ठाणे जिल्ह्यातल्या रहिवाशाकरता आणि नागरिकांकरता उपलब्ध. तर ह्याच दिवसून अनेक राजकारण झालं. 2 दिवसापूर्वी सेनेनेच उद्घाटन केलं होतं. हे पहा, उद्या ठाणे महानगरपालिकेनं एखादी इमारत बांधली किंवा एखादा प्रकल्प बांधला आणि त्याचं उद्घाटन कोणतंही दुसऱ्याने येऊन करणं, त्याला जेवढा अर्थ आहे तेवढाच त्यांनी उद्घाटन केलेला अर्थ आहे असं मी मानतो. ज्यांनी केलं त्याचं श्रेय त्याला मिळायला पाहिजे. त्याला थोडा रखडला हा प्रकल्प हे मला मान्य आहे. रखडायमागची कारणं पण ती आहेत. भूसंपादन असेल, हनुमान मंदिर हटवण्याचा भाग असेल, ऋतू बाग ह्या बागेत त्या परिसरातल्या नागरिकाचा विरोध असेल, पर्यावरणाचे क्लिअरन्स असतील, ट्रॅफिकचे क्लिअरन्स असतील आणि सर्वात महत्त्वाचे ठाणे महानगरपालिकेनं जागा उपलब्ध करून देण्याकरता वारंवार अडचणी दूर केल्या, पण त्याला खूप विलंब झाला आणि त्यामुळं ही सेवा ठाणेवासियाच्या सेवेमध्ये सपोर्ट करण्याकरता आम्हाला थोडा विलंब झाला. परंतु MSRDC आणि MMRDAनं संयुक्तरित्या मिळून केला हा प्रकल्प आहे. गणेशजी नाईक, आमचे जितेंद्रजी आव्हाड, आपले माजी खासदार यांनी सातत्यानं ह्याचा पाठपुरावा केला, आग्रह केला होता आणि त्यामुळे आम्हाला हे काम करता आलं. ठाणेवासियाच्या सेवेकरता आम्हाला MSRDCला काही करता आलं, याचा आम्हाला समाधान. ओपनिंग अधिकृतरित्या झालेलं आज आहे. उद्या कुणीही काल नाही, CMच्या हस्ते आर्म वेगळे आर्म आणखी एक आर्म राहिलेला आहे याचा. त्या आर्मचं ओपनिंग तो पूर्ण झाल्यानंतर होईल. हा वाहतुकीकरता याकरता खुला केला, आम्हाला थांबायचं होतं हे. परंतु सगळ्या नागरिकाचा आणि मंत्री महोदयाचा आग्रह होता की वाहतुकीची कोंडी खूप होते, पावसाळा आहे आणि हा खुला केला तर खूप मोठी राहत इथल्या ट्रॅफिकला मिळेल. दिलीप मागे नाही, दिलीप इकडे मागे ना नाही आणि प्रकल्प खूप आहेत या ठिकाणचा नाही. मग नागपुरात प्रकल्प आहेत, मुंबईमध्ये प्रकल्प आहेत, पश्चिम आणि पूर्व किनारी जलवाहतुकीचा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प MSRDC हातात घेत आहे. मुंबई पुणे ऑगमेंटेशन म्हणजे सध्याचं जी वाहतुकीची कोंडी होते तर कळंबोलीपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत एक डायरेक्ट 12 किलोमीटर टनेल करायचा घाटामध्ये, तो एक प्रकल्प आम्ही घेतो आहे. नॅशनल हायवे 4 जो आहे त्याचं अपग्रेडेशन करणं, तो आम्ही प्रकल्प हाती घेतो आहे. पायाभूत सुविधेकरता मुंबई शहरामध्ये मोठ्या मेट्रोजमध्ये ठाणे या ठिकाणी मोठे प्रकल्प हाती घ्यावेत असा आमचा मानस आहे. पुण्याचा रिंग रोडचा प्रकल्प पण आम्ही हाती घेतो आहे. आता ईस्टर्न फ्रीवे झालेला आहे, सीलिंकवरनं घाटकोपरला तातडीनं पोचता येतं. मध्ये सांताक्रूज चेंबूरची लिंक आपण पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की बरीच वाहतुकीची कोंडी मुंबई शहरामध्ये
सुटण्यास मदत या माध्यमातून होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रलंबित जातीच्या दाखल्याकरिता आदिवासी बांधवांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. देशाच्या स्वातंत्र्याला 66 वर्ष उलटली तरी देशातील भूमिपुत्र आदिवासी नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी आणि जातीचा दाखला मिळवण्यासाठी शासन दरबारी हेळसांड होत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मोठ्या प्रमाणात आदिवासी कातकरी कुटुंबांचे वास्तव्य आहे. मात्र स्थानिकत्व असतानाही त्यांना जातीचा दाखला उपलब्ध होत नसून शासकीय कार्यालयात दाद मिळत नाहीये. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आज आदिवासी कातकरी बांधवांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चाचे वैशिष्ट्य होते ते पुरातन काळातील वेशभूषा, पानफुलं यांची वस्त्रे परिधान करून लंगोटी मोर्चाचे स्वरूप याला देण्यात आले. आदिवासी शेतकरी कुटुंबियांना जातीच्या दाखल्यावरून विकासाच्या योजना मिळू नयेत याकरिता शासकीय कर्मचारी आडकाठी करीत असल्याचं आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे आदिवासी दाखल्याकरिता असलेल्या जाचक अटी रद्द करणे तसेच त्वरित दाखले देण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची प्रमुख मागणी असल्याचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी S9शी बोलताना सांगितले. एकूणच ठाणे तालुक्यामध्ये बहुसंख्य आदिवासी समाजाची वस्ती आहे. गेल्या एक वर्षापासून 211 प्रकरणं आम्ही जाती दाखल्याची तहसीलदारांकडे दिलेली होती, परंतु तहसीलदारांनी प्रांतांकडे या ठिकाणी प्रकरणं पाठवून 1 वर्षाचा कालावधी लोटला. आमच्याकडे असलेले पुरावे आम्ही सर्व सादर केलेले आहेत. त्याचबरोबर आदिवासी कातकरी कुटुंबांना जाती दाखले मिळण्यासाठी विशेषतः आदिवासी विभागाची संयुक्तपणे अहवाल या आधारावरती जाती दाखला देणं बंधनकारक आहे. असे असतानासुद्धा या ठिकाणचे प्रांत जगतसिंग गिरासे या आदिवासींच्या केवळ विरोधामध्ये आहेत. त्यांनी केवळ आदिवासी म्हणून जाती दाखले त्यांना नाकारलेले आहेत. आजचा लंगोटी मोर्चा आणण्याचं कारण आमचं एवढंच आहे की आमच्याकडं आणखी पुरावे ते लोक मागतात की आमच्याकडं 1950चा पुरावा मागतात, आदिवासी असल्याचा आणखी सक्षम पुरावा मागतात. म्हणून आम्ही आदिवासी आहोत हे लंगोटीच्या माध्यमातून आमचे हे पुरावे आम्ही सादर करून या ठिकाणच्या प्रांतांना दाखवणार आहोत की आम्ही या ठिकाणचे भूमिपुत्र आहोत, आधीचे रहिवासी आहोत आणि आदी मानवाचं रूप करून आम्ही या ठिकाणी आले. हेच आमचे पुरावे आहेत. या आधारावरती आम्हाला जाती दाखला द्यावा अशी मागणी आजच्या मोर्चामध्ये आम्ही दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या वृत्ताची दखल घेत नगरसेविका समिता कांबळे यांनी सोडविल्या नागसेन नगरवासियांच्या समस्या. काही दिवसातच पुनर्विकास होणारे नागसेन नगर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. नागसेन नगरमधील रहिवाशांची घरे तानसा वाहिनीपासून 10 मीटरच्या अंतरामध्ये असल्याने या परिसरातील काही घरे तोडण्यात आली. या तोडकामामुळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात या पायवाटेने चालताना नागरिकांना त्रास होत होता. नागसेन नगरच्या या समस्यांची दखल घेत S9 वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. यावेळी स्थानिकांनी नगरसेविका समिता कांबळे यांना नागसेन नगरमधील पायवाटांचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरसेविका समिता कांबळे यांनी नागसेन नगरवासियांसाठी पायवाट बनवून दिली. आता या पायवाटेच्या निर्मितीमुळे नागसेन नगरवासियांची चिखलांच्या समस्येतून मुक्तता झाली आहे. त्यामुळे नागसेन नगरवासियांनी नगरसेविका समिता कांबळे यांचे आभार मानले. वार्डाच्या नगरसेविका समिता कांबळेकडं नागसेन नगरचं हे महिला मंडळ आणि काही सिस्टम मंडळ आम्ही जाऊन त्यांना नागसेन नगरच्या पायवाट की आम्हाला नागसेन नगरमध्ये ठीक आहे 3 महिन्यानंतर आमचा जो एरिया जाणार आहे पण तोपर्यंत तुम्ही आमची पायवाट करून द्या. तर त्यांनी आम्हाला हे 3-3.5 फुटाचा रस्ता व्यवस्थित करून दिलेला आहे. तर त्या बोलल्या तुम्हाला मोठा पाहिजे का, तर आता आम्ही बोललो त्यांना की अगर 3 महिन्यात जात असेल तर ठीक आहे मॅडम, आम्हाला अगर तुम्ही जायची जर व्यवस्थित व्यवस्था करून दिसाल तर त्यांनी ते समिता कांबळे यांनी ते करून दिलं आणि ह्याबद्दल मी त्यांच्या नागसेन नगर विभागातर्फे धन्यवाद मानतो आहे. आणि तमाम नागसेन नगर हा विभाग या सर्व नेत्यांच्या बरोबर आहे की त्यांनी हे आमचे सगळे झोपडपट्टीवाशांचं काम करावा, इथून पुढे सुद्धा त्यांनी काम करत राहावा अशा आमच्या शुभेच्छा त्यांना. दरवेळेस S9 न्यूज मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत 15 दुकानदारपालिकेची कारवाई. उद्योजक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढवण्याकरिता मुलुंडमध्ये विशेष कार्यक्रम संपन्न. तर प्रलंबित जातीच्या दाखल्याकरिता आदिवासी बांधवांनी ठाण्यात केली निदर्शने. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.